वंदनीय महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री तुकोबारायांचा 5 चरणाचा आणि या नरदेहामध्ये आलेल्या प्रत्येक दिवाला देवाची जाणीव करून देत असताना जगद्गुरु श्री तुकोबाराय समाजामध्ये आले आणि समाजाला देवाची जाणीव करून देत असताना समाजामध्ये महाराजांना काय अनुभव आला, तो अनुभव या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु श्री तुकोबाराय तुमच्या आमच्या समोर विशद करतात. विठाला विठाला भगवान श्री परमात्म्यानं ज्या कामाकरता तुकोबारायांना या मृत्यू लोकामध्ये पाठवलं ते काम घेऊन तुकोबाराय जन्माला आले. पुणे जिल्ह्यामध्ये देहू नावाचं गाव आहे. देवभूमीमध्ये महाराजांनी जन्म घेतला. हरिभजनी हे धवळिले जग सुकविला लाग कळी काळाचा सेवितो हा रस वाटितो अनेका घ्या रे होऊ नका रान भरी. स्वतः भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं, आधी केले मग सांगितले. भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं स्वतः आणि नंतर समाजाला देवाची जाणीव करून देत असताना समाजामध्ये तुकोबारे आले आणि समाजाला आवाज दिला महाराजांनी, देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला घर पोसोनी. तुमच्यापर्यंत मी देव घेऊन आलो, परंतु लोकांनी बेजबाबदार उत्तर दिलं. लोक म्हटली महाराज तुमचा देव आम्हाला नको. महाराज काय म्हटले, तुमचा देव आम्हाला नको. देव न लगे देव न लगे साठवणीचे रुंदले जागे. लोक म्हटले महाराज तुमचा देव हृदयामध्ये साठवायसाठी जागा आमची व्यापून गेलेली आहे, तुमचा देव आम्हाला नको. महाराज म्हटले फुकट घ्या. एखादी गोष्ट फुकट विकत म्हटल्यानंतर लोक घेत नाही. फुकट म्हणल्यावर कीर्तनकार आहेत महाराष्ट्रात, फुकट कीर्तन करणार सारखी भेटत नाही फुकट. हो महाराजाला वाटलं फुकट, तरी लोक म्हटले तुमचा देव आम्हाला नको. देव घ्या फुका देव घ्या फुका न लगे रुका मोल काही. महाराज खेद व्यक्त करतात, देव मंदला देव मंदला. देवाचा भाव एवढा मंद झाला एवढा मंद झाला, कोणीही देव घ्यायला तयार नाही. शेवटी महाराज म्हणतात, मी माझी तरी देव ठेवून घेण्याची कुवत नाही गड्या, परंतु कुणी घेत नाही म्हणून तो उधारा मी माझ्याकडे ठेवून घेतो. दुबळा तुका भावे विन उधारा देव घेतला ऋण. देव न लगे देव न लगे साठवणीचे रुंदले जागे. विठोला विठाला अत्यंत गोड भाव देणारा हा पवित्र जगद्गुरु श्री तुकोबारायांचा 5 चरणाचा अभंग आपण वैष्णवांच्या समोर सेवेकरता घेतलेला आहे. अभंगावरती आता मध्ये अवकाश चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार. मौजे शंकरवाडी तालुका पाथर्डी तालुका पाथर्डी, मिरी पण पाथर्डी मध्ये तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर. पाथर्डी तालुक्यातलं परमार्थ क्षेत्रामध्ये उतुंग भरारी घेतलेलं गाव म्हणजे आपली वाडी आहे, परंतु परमार्थ फार मोठा आपल्या गावामध्ये अनेक वर्षापासून परंपरेनं चालत असलेला हा आपला परमार्थ आहे. पाहा एवढं गाव छोटं आहे, जिकडं पाहावं तिकडं मंदिरच दिसत. हे मुलं कुणाचे छोटे छोटे, जवळ घ्या बरं आपापले. आपल्याला मोजून 1 पाऊण तास शिल्लक राहिलाय, त्याच्यात जर असा विक्षेप झाला का बस खाले आपल्या मम्मी पशी पप्पा पशी बसायचा, इकडे यायचं नाही. पिंगळा झाल्यावर मग नाचायचं. हा डांगा डांगा माझं झुकलं नामदेव महाराज, मी आणायला पाहिजे होती, दिली असते खेळायला सोडून नाही. पोरगे शांत बसवा लेकरांना. आपापल्या लेकरांना एक अर्धा तास बरं का. ताई कोणाचाही मुलगा घ्या बरं त्याला जवळ. हा शांत असं शांत वातावरण असलं बोलायला सुधरत नाही. जे सांगायचं ना विसरून जातं. बघा काय सांगत तुम्ही. मौजे शंकरवाडी या भूमीमध्ये चालू असलेला हा संत श्रेष्ठ सावता महाराजांच्या, संत श्रेष्ठ नामदेवरायांच्या समाधी सोहळ्याचा हा उत्सव. आणि या उत्सवामध्ये आजची ही 2ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा योगायोगानं आज या ठिकाणी माझ्याकडे आहे. विठाला विठाला कीर्तन तसं आमचे गुरुबंधू हरिभक्तीपराय आदिनाथ महाराज निकम यांचे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत. ते 2010 ला संस्था सुटली. आम्ही 2011 ला संस्थेतून बाहेर पडलो.
एक वर्षाचा फरक आहे. आदिनाथ महाराज यांची सेवा होती, काही कारणास्तव त्यांना येणं झालं नाही. ग्रामस्थांनी, सरपंच साहेब असतील, गारुडकर दादा, त्यांनी मला संपर्क केला. त्या माध्यमातून या ठिकाणी मी सेवा करण्याकरता उपस्थित आहे. तसं पहिल्याच दिवशी मीटिंग बसली त्यावेळेला मला काल्याच्या कीर्तनाकरता फोन केला होता. परंतु काल्याच्या दिवशी आमच्या गावात फार मोठा उत्सव असतो आणि काल्याचं शक्य झालं नाही. पत्रिकेत जरी माझं कीर्तन नसलं, नामदेव महाराज जन्मपत्रिकेत होतं बरं का. तुम्ही काल्याची तारीख मागितली, माझी मोकळी नव्हती, परंतु अगोदर का होणार आली, सेवा आली. पहा महाराज, म्हणून सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो. सरपंच साहेब असतील त्यांना तन मन धनानं सहकार्य करणारे सर्व ग्रामस्थ, तरुण मंडळी, सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी कीर्तनाला साथ देण्याकरता एक एकावनी बळीरे अशी असणारे सर्व महाराज मंडळी उपस्थित आहेत. प्रामुख्यानं मृदंगाची साथ देण्याकरता आमचे जिवलग गुरुबंधू हरिभक्तीपरायण आळंदीमध्ये आम्ही एका काळामध्ये राहिलो आणि अनेक ठिकाणी आम्ही सप्ताहाच्या निमित्तानं गायला वाजवायला एकत्र असायचं. असे आमचे जिवलग मित्र खूप वर्षानंतर भेट झाली, आज 7-8 वर्षानंतर. हरिभक्तीपरायण नामदेव महाराज पप्पाचा रियाज कमी झालाय म्हणून थोडस जड जात नाही. तर एक काळ असा होता, हो, पखवाज म्हटलं की पखवाज वाजवा फक्त आमच्या अनिल महाराजांनी. परंतु आता कीर्तनाचे कार्यक्रम वाढले, भागवताचे वाढले. मी तर जो 12-13 वर्ष झाली एकच कीर्तन वाजवलं नाही. तिथं मी सुद्धा प्रसिद्ध पखवाज वादकच होतो. आता फक्त वाजवतो, पण गावातले मढे पिढी असं कधीतरी गावात दुसरा कोणी वाजणार दोघं ते आहेत, ते आळंदीला असतात. मेल्यानंतर आपल्याच वाटेला ना धिन धाग धाग धिन धाग ज्ञानबा तुकाराम करीत आपलं वाटं लावायचं. हो, म्हणून आमचे अनिल महाराज खूप गोड प्रेमळ स्वभाव आहे. महाराज या ठिकाणी आज उपस्थित आहेत. योगायोगानं बऱ्याच दिवसानंतर आज भेट झाली. महाराजांची जन्मभूमी आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. चांगले कीर्तनकार, गायक, वादक भूमीमध्ये जन्माला यायला त्या भूमीचं भाग्य लागतं महाराज. त्या भूमीची ताकद लागते. ज्या कुठेही हरिभक्त जन्माला येत नाहीत. म्हणून आपल्या अनिल महाराजांना धन्यवाद व्यक्त करतो. तसंच इथं पखवाजाची साथ देण्याकरता काल अगोदरही सुरुवात ज्यांनी केली, किंवा महाराष्ट्रामध्ये ज्यांचं मृदंग क्षेत्रामध्ये अगदी बालवयामध्ये फार मोठं नाव आहे, तुमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण नामदेव महाराज बेदरे गेवराईकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनाची पहिली चाल ज्यांनी गायली, संगीत विचारद, संगीत अलंकार श्री हरिभक्तीपरायण भजन सम्राट नितीन महाराज जगताप. टाळी वाजव एक बार जोरात. वा, साऱ्या करतात बरं, काही तुम्हाला त्यांच्या करतात जाईल, सारे करतात. हो, नितीन महाराज काय आवाज आहे महाराज. तार सप्तकात सहज आवाज लागतो, काही काहीला बळच कणत कणत न्यावा लागतो, तिथं तुमचा सहज लागतो. महाराजांना धन्यवाद. पाठीमागे ज्यांनी चाल गायली श्री हरिभक्तीपरायण आमचे जिवलग मित्र ईश्वर महाराज पांडे. तुमचं गाव इथे आहे का जवळकडे? जोड मोहोस कीर्तन केलं का तुमच्या दाखवण्याला शिवजयंतीच? जोड मोहोस शिवजयंतीला तुमचे तर कीर्तन केलं 6 ते 8 फेटा सोडा नाही. तसंच घाटावर वरती ते आपलं ते करंजी घाटात वरती ते आपले आदिनाथ महाराज, काय नाव गावते आदिनाथ महाराज, बरं, त्यांच्या तिथं 2, 6 ते 8, 9 ते 11 आमचे हरिभक्तीपरायण ईश्वर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना धन्यवाद. सर्व गावातली भजनी मंडळ आहे ना, तर नाव काय माहित नाही बरं का. सर्वांना धन्यवाद देतो. पेटी मास्तर महाराज आले नाही की विनेकरी महाराज आहेत. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. चॅनल कुठलं गावातलंच आहे का? प्राण वारकऱ्या घेऊन ना, वा, महापुराण घेऊ नका म्हणजे झालं बुवा. प्राण वारकऱ्याचा भरपूर चॅनल झाले बघा. म्हणून आमची प्राण वारकऱ्याचा युट्यूब चॅनल या ठिकाणी सेवे करताय. हे आपल्या सप्ताह झालेला हा तुम्हाला पुन्हा पुन्हा युट्यूबला पाहता येणार आहे. दादांना धन्यवाद व्यक्त करतो. उपस्थित सर्व माता भगिनी पुरुष मंडळी या सप्ताह करता तन मन धनानं अन्नदानानं सहकार्य करणारी सर्व मंडळींना धन्यवाद व्यक्त करतो. आणि अगदी आपल्या संकल्पित वेळेमध्ये अभंगाचा भाव पाहण्याचा प्रयत्न करू. विठाला विठाला. चालू असलेला हा जो पुण्य पर्व काळ आहे, हा आहे सावता महाराजांच्या समाधी सोहळ्याचा उत्सव. संत श्रेष्ठ सावता महाराजांचं चरित्र जवळजवळ सर्वांना पाठ आहे. काही वेगळं सांगावं असं काही नाही. प्रत्येक गोष्टीकडे पाहून सावता महाराज फक्त विठ्ठलाचं रूप त्याच्यामध्ये पाहायचं, असं हे जीवन सावता बाबांचं होतं. इसवी सन
1250 साली संत श्रेष्ठ सावता महाराजांचा जन्म झाला आणि संत श्रेष्ठ सावता महाराजांनी समाधी घेतली इसवी सन 1295. फक्त 45 वर्षाचं आयुष्य सावता बाबा जगले. हे पोरिओ, किती वर्ष जीवन जगले सावता बाबा? 45 वर्ष. किती वर्ष? शाळेमध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकतो भविष्य काळात. हो, एमपीएससी युपीएससी जर काय कोणचा प्रश्न कधी सांगता येत नाही. नामदेव महाराज, चालू वर्षी एका वाद्य काम करणाऱ्याला पद्मश्री मिळाला. पद्मश्री नाव सांगता येईल तुम्हाला? कोकणातला माणूस कलाकार, एकदम आदिवासी भागातला. असतात महाराज, तारपा वादन नावाचं एक वाद्य, तरपा वादन. हा आदिवासी तरपा वाद्य. पद्मश्री भेटला राष्ट्रपतींच्या हस्ते. नाव माझ्या लक्षात येणार. असे काही प्रश्न कधी तू सांगता येते. सावता महाराज किती वर्ष आयुष्य जीवन जगले? 45 वर्ष. सावता महाराजांचा 2026 साली आपण हा जो समाधी उत्सव साजरा करतो, हा कितवा समाधी उत्सव आहे विनेकरी महाराज? हा शिष्टीमोले दादा, कितवा आहे? तुम्ही जर सांगितलं का समाधी सोहळा कितवा आहे, कीर्तनाचं 11,000चं पाकिट तुम्हाला. बरं का सरपंच, त्यांना देऊन टाक, मला देऊच नका. ते जर सांगितलं 731 हा संत श्रेष्ठ सावता महाराजांचा समाधीचा सोहळा आहे. आपण भाग्यवान आहात, आपण संत श्रेष्ठ सावता बाबांचा समाधी सोहळा या ठिकाणी साजरा करतात. निश्चितपणानं तुम्हाला सांगतो, या नारदाच्या गादीवरून ज्यांनी त्या सावता बाबांच्या उत्सवाला तन मन धनानं सहकार्य केलं, सावता महाराजांच्या उत्सवाला तुम्ही एका हातानं दिलं, सावता बाबा तुम्हाला 10 हातानं दिल्याशिवाय राहणार नाही. हो, कारण धरणी मातीवरती प्रेम करणारे या विश्वातले एकमेव संत जर कोण असतील तर माझे सावता बाबा आहेत बघा. हो, मी एक शेतकरी कीर्तनकार या नात्यानं सांगतो. शेतकरी कीर्तनकार मी कर्जबाजारी झालतो 2 वर्षापूर्वी. 25 लाखाचं कर्ज माझ्यावरती झालतं. किती? 25 लाखाचं कर्ज माझ्यावरती झालतं. श्री क्षेत्र आरणला आम्ही ज्योत आणायला गेलतो. सावता बाबांच्या चरणी लोटांगण घातलं. बाबा, फार मोठं कर्ज झालंय बघा माझ्यावरती. मी तर नोकरी नाही करू शकत, मिळतील तेवढी कीर्तनं करतो, प्रपंच करता तो खर्च होत राहतो, गाडी हप्ता ह्या तेव्हा काही करा सावता बाबा, त्या कर्जातून मला मुक्त करा. सावता महाराजांना साकडं घातलं महाराज, बरं का, शपथ घेतली, इथून पुढं शेती चांगली करायची, इथून पुढं शेती चांगली करायची. काय सावता बाबाची कृपा झाली काही कळालं नाही बुवा. गेल्या वर्षी सावता महाराजांनी टोमॅटो लावायची बुद्धी दिली. काय लावायची बुद्धी दिली? टोमॅटो लावायची बुद्धी दिली. 1 एकर मध्ये 17.5 लाखाचं उत्पन्न झालं एका एकरात, बरं का. ही सावता महाराजांची कृपा आहे. म्हणून तुम्ही सावता महाराजांच्या उत्सवाला अंतःकरणातून प्रेम करा, दान धर्म करा, यथाशक्ती यथामैत्री अवकाश देणगी द्या. सावता बाबा तुम्हाला तुमच्या प्रपंचात कमी पडू देणार नाहीत. हा घे माझा अनुभव सांगतो. विठाला विठाला. अभंग जो आपण सेवेकरता घेतलेला आहे तो अभंग आहे जगदृश्री तुकाराम महाराजांचा, 5 चरणाचा. ने अभंगातून जगदृश्री तुकाराम महाराज आपलं परमार्थिक कर्तव्य पार पडत असताना महाराजांना जो अनुभव आला तो अनुभव या अभंगातून तो आम्हाला देतात. लक्ष देऊन ऐका. आमच्या गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा नियम आहे, कुठलाही अभंग सेवेला घेतला, अभंगाची प्रस्तावना मांडायची आणि पहिल्या चरणामध्ये प्रवेश करायचा. या अभंगाची थोडक्यामध्ये प्रस्तावना मांडतो आणि पहिल्या चरणात प्रवेश करतो. 3 अंगानं तुकोबाऱ्याचं जीवन आपण पाहून प्रवेश करू. किती अंगानं? 3 अंगानं. 1 नंबरचं जीवन आहे तुकोबाऱ्याचं प्रपंचिक जीवन. 2 नंबरचं जीवन आहे साधक अवस्थेतलं जीवन आणि 3 नंबरचं जीवन आहे सिद्ध अवस्थेतलं जीवन. 1 नंबर प्रपंचिक तुकोबार आहे, 2 नंबर साधक अवस्थेतले तुकोबार आहे आणि 3 नंबर सिद्ध अवस्थेतले तुकोबार आहे. हे पराव माझ्याकडे लक्ष द्या रे. ए बंड्या हो, 1 नंबर प्रपंचिक तुकोबार आहे. इकडे तुमचं इकडे बोलत ना बोल अजिबात बोलायचं नाही. हाताची तोंडी हाताची घडी घालायची. तर इकडे बस. 1 नंबर प्रपंचिक तुकोबार आहे.
2 नंबर साधक अवस्थेतले तुकोबार आहे आणि 3 नंबर सिद्ध अवस्थेतले तुकोबार आहे. 3 अवस्था महाराजांच्या पाहिजे पहिल्या चरणात प्रवेश करायचा. तुम्ही आम्ही जसा प्रपंच करतो महाराज तसा प्रपंच तुकोबाराने सुद्धा करण्याचा प्रयत्न केला. कधीतरी तुकोबाराचं जीवनचरित्र वाचा. अगदी बालवयामध्ये 12व्या वर्षी तुकोबाराचं पहिलं लग्न झालं. ज्या मुलीच्या बरोबर लग्न झालं दम्याची व्याधी जडली. बोलोबा महाराज विचार करतात हा प्रपंच काय पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. तुकोबाराचं वयाच्या 15व्या वर्षी दुसरं लग्न लावून दिलं. 2-2.5 वर्षाचा कालावधी लोटला. तुकोबाराचे वडील मरण पावले. बोलोबा महाराज वडील निघून गेले. प्रपंचाचा भार जबाबदारी तुकोबारावरती आली. जोपर्यंत घरामध्ये बाप असतो तोपर्यंत मुलाला चिंता नावाची गोष्ट नसते. तुकोबाराचे वडील निघून गेले. प्रपंचाचा भार महाराजांच्या वरती आला. बाळा जास्त प्रेम आपल्यावरती वडील करतात काय रे? वडील टाळी वाजवायच्या करतात. बाबा बाळा ए जास्त प्रेम कोण करता? आई करतो. बायको नाही करीत नाही. भांड्या किती दिवस म्हणते नाही आई? होय नामदेव किती दिवस म्हणते नाही? होय किती दिवस आई? एकदा का अक्षदा पडल्या गाई नाही मग बाई. महाराज बाळानं सांगितलं जास्त प्रेम आपल्यावरती आपले वडील करतात. खरंय त्याचं महाराज. काय झालं काही कळत नाही. कुणालाही विचारा जास्त प्रेम कोण करतो. चौघांनी सांगितलं आईचं नाव, एकानं सांगितलं बाप्पाचं नाव. जेवढं प्रेम आपल्यावरती पोरावं आई करते त्याच्या कितीतरी पटीनं प्रेम आपल्यावरती आपला बाप करतो. परंतु काय झालं काही कळत नाही बा. अनेक कविताकारांनी कविता लिहिल्या आईबद्दल लिहिल्या. एखाद्या पत्रकारानं लेखणी हातात घेतली पेपरमध्ये लेख लिहायचा असेल आईबद्दल लेख लिहिला जातो. आईबद्दल लेख लिहिला जातो. साने गुरुजींनी लेखणी हातात घेतली. सरपंच साहेब साने गुरुजींनी कादंबरी लिहायची होती. साने गुरुजींना साने गुरुजींना सुद्धा श्यामची आई लिहावी वाटली. श्यामचा बाप साने गुरुजींना सुद्धा लिहावा वाटला नाही. एवढं प्रेम आपल्यावरती आई करते त्याच्या कितीतरी पटीनं प्रेम आपल्यावरती बाप करतो रे दादा बाप. मी एक कविता लिहिली फार गोड आहे. तुम्हाला आवडली तर टाळी वाजवा. नंतर आवडली नाही आवडली तर वाजू नका. जेवढं प्रेम आपल्यावरती आई करते तेवढंच प्रेम आपल्यावरती बाप करतो. बाप मुलासाठी प्रपंच करता किती कष्ट खातो. आईने देह तुझा घडविला बापाने कष्टाने तो वाढविला. आईने देह घडवला बापानं कष्टानं वाढवला. आईने केले तुला संस्कार. आई लेकरावरती संस्कार करते. बापाने पेलला तुझा भार. आईने घास तुला भरविला. लेकराला घास कोण भरवते? आई भरवते. बापाने कष्टाने तो कमविला. मुलगा लहान असेपर्यंत रात्रभर जागी घरामध्ये आई असते. आई ती जागली किती रात्र. मुलगा मोठा झाला 11वी 12वी कॉलेज चालू झालं रे दादा मुलाचं. लहान मुलगा होता तोपर्यंत आईला चिंता होती. मुलगा मोठा झाला. एखाद्या आईचा लेकरू मुलगा एखाद्या संस्थेमध्ये शिक्षक म्हणून भरती होत असेल. संस्था चालकानं 25 लाख रुपये मागितले. पाहुण्या रावण्याच्या दारामध्ये जाऊन मुलाकरता हात जोडणारा कोण आहे? बापे बाप. साडू द्यावो 4 लाख रुपये कमी पडलेत. माझ्या दादाचा जीवनाचा उद्धार होतोय. माझा मुलगा धोरणाला लागतोय. कापसाचं बिल आलं, ऊसाचं बिल आलं, डाळिंबाचं बिल आलं. संत्रा तुटून गेला की देतो ओ साडू तुमचे द्या 4 लाख रुपये द्या 1 लाख रुपये द्या. गोळा करतो रे दादा आणि संस्था चालकाच्या हातामध्ये नेऊन देतो. मुला करता पाहुण्या रावण्याच्या दारामध्ये हात जोडणारा कोण आहे? बापे बाप. आई ती जागली किती रात्र. बापाने जोडले किती हात. पांग फेडशील कसे दोघांचे. मोल लावशील कसे प्रेमाचे. कुणी मिळेल
का तुझा पहाजा आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा आईचे मोल कसे लावा बापाचा त्याग कसा मोजा कसा लावाल तुम्ही अंदाजा आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. आवडली म्हणायचं आहे का नाही? कोण प्रेम करतं बाळा जास्त आपल्यावरती? असं म्हणतो का काय? पहा मला, तुकोबाराचे वडील निघून गेले, प्रपंच उघड्यावरती पडला. तुकोबारांनी व्यापार करण्याचा प्रयत्न केला. व्यापारामध्ये तुकोबाराला तोटा आला. एखाद्या व्यापारामध्ये तोटा आला, आपण काय करतो? व्यापार बदलतो. अनिल महाराज बरोबर ना? एखाद्या व्यापारामध्ये तोटा आला, शेतामध्ये काय तुमच्या कपाशी यंदा तोट्यात राहील का नफ्यात राहील? नाही ना, सध्याच्या वातावरणानुसार काय अंदाज आहे? तोट्यातच आहे ना. नियमानं सरकी आता इथं पाहिजे ते कमळाला, पुढे लागती महाराज. अजून कधी दोड्या लावायच्या, कवा पाते यायचे, कवा फॅक्टरीला जायचा. त्यात सरकार बसले शेतकऱ्याच्या माना कापायला. 10 वर्षापूर्वी 7,000 आणि आजही 7,000 आहे. त्याच्या पुढे काय यांची डेअरिंग व्हाय ना घ्यायची. पहा महाराज, बरं का, मला बोलायचा भाव एवढा आहे. चालू वर्षी जर आपल्याला शेतामध्ये तोटा आला, आपण म्हणू का आता इथून पुढे कापूसच लावायचं नाही, वावर पाहिजे नाही, चालू झाडा घेऊन पंढरपूरला, असं करू का? नाही गड्या. तुकोबाराला व्यापारामध्ये तोटा आला. 5,000 रुपयाचा माल खरेदी केला, आणलेला पूर्ण माल संपला. गल्ला तुकोबारांनी शोधला, गल्ल्यात पैसे पाहिले, माल होता 5,000 रुपयाचा. बरं का बरो, किती रुपयाचा माल होता? 5,000 रुपयाचा माल आणला होता. गल्ला पाहिला, गल्ल्यात मिळाले 500 रुपये. किती नफा झाला? 4,500 रुपये तोटा. मुदलात पडे तोटा, ऐसा खोटा उदीम. तुकोबारा म्हटले, इथून पुढे आता व्यापार करायचा नाही. नुसतं व्यापार करायचा नाही असं म्हणून महाराज शांत बसले नाहीत. महाराज म्हटले, इथून पुढे व्यापारही करायचा नाही, आणि ज्या प्रपंच करता व्यापार करत होतो तो प्रपंच सुद्धा करायचा नाही. वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, धर्म संसाराच्या नावे घालो प्रपंचिक जीवन त्यागलं. तुकोबारा म्हटलं, इथून पुढे प्रपंच करायचं नाही. गळ्यामध्ये विना घेतला, हातामध्ये चिपळा घेतला, डोक्यामध्ये पागोटी बांधली आणि रस्ता धरला भंडारा डोंगराचा. भंडारा डोंगरावरती महाराज जायला लागले. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे, जागृती स्वप्नी पांडुरंग सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. हिशोबाने होते. 9:30 ना नक्की जेवणारे भांडतील. मला बाबाला कीर्तन भेटलं नाही काय कवा, काय अडचण नाही. 9:30 तर 9:30 दम्मन होऊ देऊ. मग कायला गडबड करू, आहे की नाही? लक्ष देऊन ऐका. काय चाललं होतं आपलं?
तुकोबारानं गळ्यामध्ये विना घेतला, प्रपंचिक जीवन त्यागलं आणि साधक अवस्थेवरती महाराजांचं जीवन आरूढ झालं. गळ्यामध्ये विना घेतला. रस्त्यानं जर महाराज निघाले, जो भेटेल त्याला विचारायची, पुसावी सिंहची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज, काय लाज राखील. जो भेटेल त्याला महाराज विचारायचे. भेटी लागे पंढरीनाथा, भेटी लागे पंढरीनाथा, जीवा लागले हो, जीवा लागले तळमळ व्यथा, कधी कृपा करीसी ने, कधी कृपा करीसी नेने, कधी कृपा करीसी नेने, मज दिनाचे धावणे. जो भेटेल त्याला महाराज विचारायचे, देव भेटेल का. आपण सुद्धा एकमेकाला भेटतो, आपण सुद्धा एकमेकाला भेटतो. ईश्वर महाराज आपण विचारतो का देव भेटला का. मी आल्याला तुम्हाला म्हणलो का हो देव भेटला नाही. आणि मग आपण विचारतो, तुम्ही मला विचारलं कसं काय चाललं, मी म्हणलो बरं चाललं. मी तुम्हाला विचारलं, म्हणलं मस्त झालंय, कृपा वगैरे सध्या कथा भागवत कीर्तन चालू. आपण प्रपंचाचं विचारू, बरोबर आहे विनेकर महाराज. आपण एकमेकाला भेटलो, तुम्हाला देव भेटला का. आजपर्यंत तुम्हाला एखाद्या सोयऱ्याने विचारलं का, विचारलं का नाही विचारलं. शिष्टीमौली दादा तुम्हाला विचारलं का, एखाद्या पाहुण्याने साडू बिडू मेवना बिवना असं कोणी देव भेटला का नाही महाराज. हो हो आई तुम्हाला विचारलं का कोणी देव भेटला का. माता मावल्या तुम्ही एकमेकीला बोलता, विचारलं का कोणी कुणाला देव भेटला का. मग काय विचारता तुम्ही एकमेकीला, का ग तो सून कशी आहे ग, असे बोट मोडू मोडू. हो देव भेटीचं कुणी कुणाला नाही. सुनाचा विषय का ग तुझे 1,500 पडले का ग, मूळधामा आहे 3 महिने झाले टाकीनाच. नको ती चर्चा आपण एकमेकाला भेटल्यानंतर करतो. अच्छा तुकोबाऱ्याचं जीवन होतं, जो भेटेल त्याला विचारायचे, देव भेटेल का, देव भेटेल का. महाराज याचसाठी केला होता टास, शेवटचा दिवस गोड व्हावा, त्याचा अट्टहास जीवनामध्ये केला होता. तो परमात्मा तुकोबाऱ्याच्या भजनामध्ये डोंगरावरती आला. आता निश्चिंतेने पावलो विसावा, कुंटल्या धावा तृष्णेच्या, कृतार्थतेला जीवन महाराजांचं प्राप्त झालं. आता जीवनामध्ये काहीच मिळवायचं शिल्लक राहिलं नाही. तुकोबारा आहे बरं का. देव भेटला, आता काय मिळवायचं महाराज, देव भेटल्यानंतर काहीच मिळवायचं शिल्लक राहिलं नाही. तरी सुद्धा तुकोबारा जीवन जगले. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, तुमच्या आमच्यावरती उपकार करण्याकरता संत जीवन जगले, तुकोबारा जीवन जगले. काय सांगू आता संतांचे उपकार, केले उपकार सांगू मी काय. बाप न करी ऐशी माय, धर्मे त्यांचे देखील पाय, दिले अक्षय अभय दानगा. महाराज समाजामध्ये आले आणि समाजाला हाका मारली. हाकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. हाका मारून सांगितलं, कुणी नामस्मरण घ्यायला तयार नाही. हाका मारून संपलं, कुणी ऐकलं नाही. हात जोडले तुकोबारायाने, कर जोडून विनवितो तुम्हा, नका करू संसार श्रमा. तरी लोकांनी ऐकलं नाही. लागून या पाया विनवितो तुम्हाला, तरी लोकांनी ऐकलं नाही. शेवटी शिव्या दिल्या. नाम नवदे ज्याची वाचा, तो लेख दो बापाचा. संत महात्म्या मृत्यू लोकांमध्ये आले बरं का. समाजाला भक्ती मार्गाला लावत असताना जवळ आपल्या पैठण आहे, श्री क्षेत्र पैठण. नाथ बाबांनी रूपक केलं, पिंगळ्याचं रूपक केलं, आंधळ्याचं रूपक केलं, पांगळ्याचं रूपक केलं, जोग्याचं रूपक केलं, वेगवेगळे रूपक केले आणि तुम्हा आम्हाला देवाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. तसं आजच्या अभंगामध्ये जगदृश्री तुकोबाराय रूपक करतात एका दुकानदाराचं. डोक्यावरती टोपलं महाराजांनी घेतलं आणि देहूच्या पेठामध्ये महाराज आले. देहूच्या पेठामध्ये येऊन तुकोबारांनी आवाज दिला. अभंगाचं पहिलं चरण. देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी.
देवगा 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 घर पुसोनी आई तारा घर पुसोनी टाळी वाजवा जोरात आहे परवा. धन्यवाद जगताप महाराज. वा खूप सुंदर. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज पंढरपूरच्या पीठात आली. डोक्यावरती टोपलं घेतलं, रूपक केलं एका दुकानदाराचं. बरं का, पेठात आले महाराज आणि आवाज दिला, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयता आला घरपुसोनी. पंढरपूरच्या पीठात आली, आवाज दिला. महाराज, पेठातली लोक विचार करायला लागली, आजपर्यंत पेठामध्ये दूध विकणारा आला, पेठामध्ये तूप विकणारा आला, दही विकणारा आला, गांजा विकणारा आला. गांजावाले नाही, धरते ना पोलीस त्याला. हो. भाजीपाला विकणारा आला. आज काहीतरी नवच विकायला आले. गावात नवीन वस्तू विकायला आली, लोक गराडा घालतात पात्याला, गर्दी करतात साऱ्या बाजूला. महिला आल्या, पुरुष आले. काय आणलं महाराजांनी, काय आणलं महाराजांनी. महाराज म्हटले, गड्या हो, आजपर्यंत पेठामध्ये जी वस्तू विकायला कधीच आली नाही, ती वस्तू पेठामध्ये मी विकण्याकरता आणली. आलाय तुमच्या पेठात देव? देव घेऊन आला का कोणी आजपर्यंत? लोक म्हटले, नाही आलं गड्या, नाही घे, कुणीच नाही आलं देव घेऊन. तो देव मी घेऊन आलोय. महाराज, तुमचा देव आम्ही घेऊ, देव आम्ही घेऊ. कोणत्या कामाचा आहे? पेठातली व्यापारी म्हटली, व्यापार करताना काम येतो का? माता मावले म्हणलं, शेतात खुरपत असताना काम येतो का? स्वयंपाक करताना काम येतो का? महाराज म्हटले, गड्या हो, तुम्ही समजताय त्या कामाचा हा परमात्मा नाही, परंतु सांगू तुम्हाला, अरे देव भेटावा त्याच्याकरता ऋषी मुनी संतांनी हिमालयामध्ये उलट टांगून घेतलं. त्यांच्या स्वप्नात सुद्धा नाही आला. योग्यांच्या ध्यानी ध्याताना थोडसी, तो आम्हापाशी मागे पुढे. त्यांच्या स्वप्नात कधी आला नाही. तो देव मी तुमच्यापर्यंत आणलाय. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नये. तो आपला असा करून घेतल्याशिवाय सुख भेटणार नाही. असा परमात्मा मी तुमच्यापर्यंत आणलाय. घ्या देव, घ्या देव, घ्या देव. लोक म्हटले, महाराज, तुमचा देव आम्ही घेऊ, पण नेमकं ठेवायचं कुठं? तुकोबारा म्हटले, अंतःकरणामध्ये ठेवायचा. अंतःकरणामध्ये, अंतःकरणामध्ये. लोक म्हटले, महाराज, तुमचा देव ज्या अंतःकरणामध्ये ठेवायचा, बरोबर, ते अंतःकरण आमचं काम क्रोधादी विषयानं व्यापून गेलेलं आहे. अभंगाचं दुसरं चरण.
रुदले धागे तिथे रुंदले टाळी वाजवा जोरात एक बार वा धन्यवाद ईश्वर महाराज क्या बात है महाराज दोघांचा विचार करा चालायचं का जेवायला आम्ही रोज महाराष्ट्रभर फिरतो महाराज लय नमुन्याचे पोरं पाहायला भेटते आम्हाला कधी कधी तरी शांत आहे बरं का ते कसं हात रे पण महाराज आता पाठीमागे उन्हाळ्यात कीर्तनात गेलो दादा त्याला वाशिमला अनिल महाराज लईच नमुने भेटते कधी कधी आम्हाला बरं का कीर्तनाच्या अगोदर 1 तास गेलो आम्ही त्या गावात बरं का कीर्तनाच्या अगोदर 1 तास गावातला साऱ्यात विचित्र नमुना माझ्याजवळ येऊन बसला प्रत्येक गावात 4-5 पोर नमुने असतात विचित्र विचित्र माहिती आहे तुमच्या गावात आहेत का किती येतात थोड्या करणार किती येतात हा 4-5 आहेत ना तू नाही त्याच्यात असा एक विचित्र माझ्यापाशी येऊन म्हटलं वाशिमचं सांगतो तुम्हाला अनिल महाराज साऱ्याच गावातला विचित्र नमुना माझ्याजवळ आला मला म्हणतो बाबा अय बाबा बाबा अय बाबा जेवला का मला काय म्हणते जेवला बाबा जेवला किती चपात्या आणल्या किती चपात्या आपलं जीव घालणार जीव घालतो त्या पोटात घालतो बस खाली बसलो महाराज बरं का मावशी थांबलं पुन्हा मला काय म्हणते बाबा चला आमच्या घरी चहा आहे ना म्हणलं मला मी चहा घेत नाही बाबा दूध घेऊ ना म्हटलं दूध घेत नाही कॉफी वारी करायला प्यायचे पदार्थ संपले चहा दूध कॉफी म्हणलं घेत नाही मी ते थांबलं लयच पुढचं होतं मला म्हणते बाबा चला आमच्या घरी तुम्हाला दुसरंच काहीतरी पाहिजे ते पुढं मी मागं ते आम्ही गेलो त्याच्या घरी बसलो उन्हाळ्याचे दिवस होते लक्षात राहतो उन्हाळ्याचे दिवस बसलो क्वार्टर मध्ये बाळा पप्पा गेला मला उसाला पाणी द्यायला मम्मी किचन मध्ये स्वयंपाक करते थांबलं पुन्हा माझ्या पुढे आलं बाबा तुम्ही चहा घेत नाही तुम्ही दूध घेत नाही तुम्ही कॉफी घेत नाही बाबा उन्हाळ्याचे दिवस आहेत ताक पिता का ताक काय म्हटलं ते ताक प्या उन्हाळ्यात कोण ताक नाही म्हणून आम्ही महाराज आपण सोहळ्यात जातो तो ताक पितो ना बॉटल असते ते ऊर्जा कंपनीचे आहे की नाही ताकच 1 लिटरच्या बॉटल 25-30 रुपयाला महाराज तुम्हाला म्हणलं बाबा ताक प्याता का म्हणलं आण काय अडचण नाही गेलो महाराज ते ताकाच्या बादली पुसून मला आवाज दिला बाबा ग्लास मध्ये आणू का तांब्यात म्हटलं मोठा तांब्या घे चांगला टप्पूची टप्पू तांब्या घेतला महाराज त्याने पुन्हा मला आवाज दिला बाबा साखर टाकू का काय म्हटलं ते साखर टाकू का म्हटलं टाक तो म्हटलं किती टाकू तिने असं माप केलं तुमच्याकडे काय म्हणते या मापाला हा आई आजी ह्या मापाला काय म्हणते सांगा ना तर तुम्ही काय म्हणते मापाला पसा बर ह्याला हा पसा आमच्या मराठवाड्यात त्याला खोंगा म्हणतात खोंगा हो खोंगा आम्ही किती सोपं आहे राव तुम्ही बसले अडकता राव खिशाला हो ना राव हो हो खोंगा आपल्या मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात खोंगा म्हणतात त्याला तिकडे विदर्भात गेले ना त्याला खोंगा नाही म्हणत अनिल महाराज त्याला म्हणतात भोंगा टाक म्हणला 2 भोंगे साखर टाकली महाराज त्याने चमच्यानं मिक्स केलं आलं माझ्याकडे बाबा ताकम समर्पय आम्ही ताक प्या गावरान गायच्या दुधाचं ताक होतं इतका खमंग वास आला घट ताक पिऊन टाकलं म्हणलं बाळा
लईच भारी ताक लागलं कडे अजून एक तांब्या आण. दुसरा तांब्या आणला तो वाढला, तांब्या खाली ठेवला. गपचूप आम्ही कीर्तन निघून जावा ना मला लई चौकाशा करायचा नाद. हो चौकाशा बांगला कावा बांगला, जमीन किती वावरात आहे, ग्रामपंचायतचा मेंबर किती, किती गाव चौकशा करायचा नाद आम्हाला असतो. म्हणलं बाळा 2 तांबे ताक तू मला प्यायला आणून दिलंस, बादलीतलं ताक जर तुझ्या आईला कमी दिसलं, तुझी आई तुला मारायची नाही का? तू बण्या म्हणला बाबा आईचं नका टेन्शन घेऊ तुम्ही. म्हटलं का रे तुझी आई खूपच प्रेमळ आहे का? प्रेमळ नाही म्हणलं, 2 टाइम हाता घालून काढती, पण ताकाबद्दल काहीच म्हणणार नाही. म्हटलं का काही म्हणणार नाही? बण्या म्हणला बाबा कालच त्या ताकाच्या बादलीत 4 उंदरं मेले होते. बाप्पा 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 असं मला मळमळ 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 मला मळमळ व्हायला लागली. महाराज मला इतका राग आला आणि महाराज तो तांब्या होता ना, तांब्या घेतला, असा राग राग भीतीवर फेकीला, एका ठोक्यात तांब्याचे 2 तुकडे केले. एका ठोक्यात तांब्याचे 2 तुकडे. खरी गंमत नामदेव महाराज त्यांनी आता केली, तांब्या फुटला. तिने त्याच्या आईला आवाज दिला, मम्मी अय मम्मी मम्मी अय मम्मी. आई नाव दिला, का रे पांड्या? अय मम्मी बाबाने आपला संडासचा तांब्या फोडला. इतके नमुने असतात महाराज, पण किती शांत देवासारखे बसलेत पान महाराज हे. मुलं ही देवा घरची फुलं असतात, देवा घरची फुलं. विठाला विठाला मी प्रगतशील शेतकरी. मावा पडला का बरेच शेतकरी काय करतात, रोगर पासून सुरुवात करतात. रोगर मारतात, मोनोकोटर मारतात, नवीन नवीन औषध निघाले केमिकल, रिजन मार, ह्याव मार, अँट्रकॉल मार, ऍडमायर मार. डायरेक्ट उलाला घेतल्याशिवाय मावा जात. एकच फवारणी घेतली पण इतकी स्ट्रॉंग घेतली, 9:15 पर्यंत घेऊ नये बघा आता. विठाला विठाला लोक म्हटले महाराज तुमचा देव आम्हाला नको, देव न लगे का नको? साठवणीचे रुंदले जागे. देव साठवता येतो महाराज बर का. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. देव साठवला माझ्या सावता महाराजांनी. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली एरझार, झाला सफल व्यापार. लोकांनी सांगितलं महाराज तुमचा देव आम्हाला नको. का नको? आमचं अंतःकरण काम क्रोधादी विषयानं व्यापून गेलेलं आहे. साठवणीचे रुंदले जागे बरं का. महाराज म्हणतात काय करावं गड्या लोकाला. देव मंदला भाव बुडाला काय करू. लोकांकडे भाव राहिला नाही, लोकांकडे भाव राहिला नाही. देवाचा भाव मंद झाला. देव जिंकता येतो महाराज भावाच्या बळावरती. भाव बळे आकळे एरविनाकडे, करतळे आवळे तैसारे देवा कारणे भाव तस्मात, द्यावे न लगे फारसी वित्त. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ त्याला, संतांनी देव जिंकला नामस्मरणाच्या बळावरती. एवढं नामस्मरण केलं माझ्या तुकोबारायण महाराज, देव जिंकला नामस्मरणाच्या बळावरती. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. तुकोबारायच्या स्वप्नाचा जरी विचार केला, देवाशिवाय दुसरं काही नव्हतं बरं का. सावताबाबांच्या स्वप्नाचा विचार केला, देवाशिवाय दुसरं काही नव्हतं. तांबे बाबा होऊन गेले आपल्या भागात, बनसे बाबा तांबे. देवाशिवाय दुसरं काही नव्हतं स्वप्नात. भास्करगिरी बाबा आहेत, असे महात्मे आपल्या भागात होऊन गेले, देवाशिवाय दुसरं काही नाही. तनपुरे बाबा होऊन गेले दगडवाडी, जवळच आहे आपल्या दगडवाडीच ना, दगडवाडी. तनपुरे बाबा या महात्म्यांनी महाराज देवाशिवाय दुसऱ्या जीवनामध्ये काही केलं नाही. संतांच्या स्वप्नात देवच होता. आपल्याला सुद्धा स्वप्न पडतं, आपल्याला स्वप्न पडतं. देव येतो का आपल्या स्वप्नात? आपल्या स्वप्नात देव येतो? आपल्या स्वप्नात अमावस्या पौर्णिमेची भूत येते बुवा, देव आपल्या स्वप्नात येणार नाही. जीवनामध्ये आमच्या वैकुंठवासी सद्गुरू
विठ्ठल महाराज गुले बाबा म्हणायचे, बुवा स्वप्नाचा विषय आला की आमचे गुले बाबा म्हणायचे, बुवा स्वप्न पाहत असताना असं स्वप्न पाहावं या स्वप्नाला सुद्धा वाटलं पाहिजे काय स्वप्न पाहिलं या माणसाने, स्वप्नाला सुद्धा वाटलं पाहिजे काय स्वप्न पाहिलं या माणसाने. बरं का? जीवनामध्ये स्वप्न पाहत असताना असं एक स्वप्न सांगतो बघा, एक 5 मिनिटाचे. याच महाराष्ट्र भूमीमध्ये 5 पातशाह्या उदयाला आल्या होत्या. किती पातशाह्या? 5. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीचशाही, पोर्तुगीज, डच, इंग्रज वेगवेगळे लोक या देशामध्ये यायचे. हिंदूंची देवालय लुटली जात होती, हिंदूंच्या स्त्रियावरती अत्याचार केला जात होता, शेतकऱ्याच्या मालाची लय लूट केली जात होती, हिंदू धर्म नेस्ते नाबूद करण्याचं ठरवलं होतं. हिंदूंची मंदिरं नेस्तीनाबूत करण्याचा प्रयत्न केला जात होता. बरं का? अशा घणाघाताच्या काळात या महाराष्ट्र भूमीमध्ये एक घडू नये ती घटना घडली. आमच्या जिजाऊ मासाहेबांचे वडील, नाव त्यांचं लखोजीराव जाधव, निजामशाहीनं कूटनीती केली. लखोजीराव जाधवांना भर दरबारामध्ये बोलवलं, आज तुमचा सन्मान करायचा आहे, तुमच्या मुलांना दरबारामध्ये घेऊन या. बरं का? लखोजीराव जाधव आपल्या मुलाबाळासहित नातवासहित दरबारात आले. आदिलशाहीनं निजामशाहीनं कूटनीती केली आणि भर दरबारामध्ये बरं का जिजाऊ मासाहेबांचे वडील, नाव त्यांचं लखोजीराव जाधव, धडापासून मुंडकं बाजूला केलं. जिजाऊ मासाहेब शिवाजी महाराजांच्या बरं का मातोश्री जिजाऊ मासाहेबांच्या वडिलांना भर दरबारात कापलं. लखोजीराव जाधव, त्यांची 2 मुलं आणि एक छोटासा नातू, 4 जणांचा ईश्वर महाराज भर दरबारात कत्तल करून टाकली. इतिहास घडायचा असेल, इतिहास कधी चांगल्या गोष्टीतून घडत नसतो रे दादा. इतिहासाचं पहिलं पान वाचा, इतिहासाच्या पहिल्या पानावरती रक्त दिसेल रे दादा, रक्त दिसेल, रक्त. बरोबर? ज्ञानोबाचं जीवनचरित्र वाचायला घ्या. पहिलं पान वाचलं ना ज्ञानोबाच्या जीवनचरित्राचं, माझ्या ज्ञानोबारायला तत्कालीन समाजानं 2 टाइम भाकरी खायला घेऊन नाही, 2 टाइम भाकर मिळू दिली नाही. तुकोबारायच्या जीवनचरित्राचं पहिलं पान वाचायला घ्या. गाढवावरून मिरवणूक काढली रे माझ्या तुकोबारायची. तसं शिवाजी राजांचा इतिहास वाचायला घेतला, इतिहासाचं पहिलं पान रक्तानं रक्तरंजित झालेलं आहे. बापाला मारलं, भावाला मारलं, नातवाला मारलं, ही घटना जिजाऊ मासाहेबांना कळवली जाते शिवनेरी गडावरती. मासाहेब, तुमचे पिता श्री लखोजीराव जाधव, तुमचे 2 बंधू, एक छोटासा भाचा, 4 जणांचा भर दरबारात शिरच्छेद केलाय. जिजाऊ मासाहेब रडायला लागल्या. कोणत्या माऊलीला वाईट चांगलं वाटेल गड्या, आपला बाप मेल्याच्या नंतर धाय मोकळून रडल्या जिजाऊ मासाहेब. पण एवढं रडल्या, रडण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नव्हत्या. का? शहाजी राजे सुद्धा कधी आदिलशाही तर कधी निजामशाहीच्या दरबारात सेनापती म्हणून काम करायचे. काय करावं जिजाऊ मासाहेबांना सुचत नाही. महाराज लक्ष देऊन ऐकताय तुम्ही, सांगतो गड्या. अरे रडून शांत बसतील त्यांना काय लखोजीराव जाधवांची कन्या म्हणायचं? रडल्या माझ्या जिजाऊ मासाहेब, मनाशी खून गाठ बांधली, घडलेल्या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आजही तुम्ही शिवनेरी गडावरती गेलात, शिवनेरी गडावरती शिवाई मातेचं मंदिर आहे. शिवाई मातेच्या मंदिराच्या समोर जिजाऊ मासाहेब गेल्या, शिवाई मातेला साकडं घातलं. माते, माझ्या बापाला मारले, माझ्या भावाला मारले, छोट्या छोट्या भाच्यांना मारले, या घडलेल्या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. शिवाई मातेला साकडं घातलं जिजाऊ मासाहेबांनी. गरजल्या माझ्या मासाहेब. अरे भ्याडांनो, अरे भ्याडांनो, माझ्या बापाला मारता काय, माझ्या भावाला मारता काय, छोट्या छोट्या भाच्यांना मारता काय? तुम्हाला मातीमध्ये काढणारा तुमचा कर्दन काळ, तुमचा बाप जन्माला घातल्याशिवाय राहणार. टाळी वाजवायची तर जोरात वाजवा.
तुम्हाला मातीमध्ये गाडणारा तुमचा कर्दन काळ जन्माला घातल्याशिवाय राहणार नाही. शपथ घेतली माझ्या जिजाऊ मासाहेबांनी. आणि महाराज स्वप्न पाहिलं हिंदवी स्वराज्याचं, बरं का, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न जिजाऊ मासाहेबांनी पाहिलं. त्या महाराष्ट्राच्या महत् भाग्यानं, बरं का, शिवाजीराजांचा जन्म या भूमीमध्ये झाला. उदरामध्ये जिजाऊ मासाहेबांच्या शिवाजी राजे होते. गडावरल्या दासी मासाहेबाकडे यायच्या. मासाहेब, हिंदू संस्कृतीमध्ये गरोदर मातेचे डोहाळे पूर्ण करण्याची परंपरा आहे. बोला ना मासाहेब, काय डोहाळे तुम्हाला होतात? काय खावंसं वाटतंय? काय प्यावंसं वाटतंय? काय ल्यावंसं वाटतंय? जिजाऊ मासाहेब बोलतात, दासींनो, मी शहाजी राजांची पत्नी आहे. काही खाऊ शकते, पिऊ शकते, लिहू शकते. त्या गरीब रयतेकडे पाहून आम्हाला काही खावं प्यावं ल्यावं वाटत नाही. मग मासाहेब, तुम्हाला डोहाळे नेमकं काय होत आहेत? काय डोहाळे होते गड्या माझ्या मासाहेबाचे? मासाहेब बोलतात, हे पहा दासींनो, अरे आम्हाच घोड्यावरती बैसावे वाटते. एका हातामध्ये ढाल घ्यावी वाटते, एका हातामध्ये तलवार घ्यावी वाटते, अंगामध्ये युद्ध करण्याची वस्त्र परिधान करावी वाटतात आणि घोड्यावरती सवारी करून शत्रूची मुंडके तलवारीनं सपा 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 कापावी वाटतात. हे माझ्या जिजाऊ मासाहेबाचे डोहाळे. घोड्यावर बसून शत्रूची मुंडके तलवारीनं सपा सपा कापावी वाटतात. हे जिजाऊ मासाहेबाचे डोहाळे. ऐकाय काय? घोड्यावर सवारी करून शत्रूचे मुंडके कापावे वाटतात. त्याचा परिणाम गर्भातल्या बाळावरती झाला. जगताप महाराज, त्याचा परिणाम गर्भातल्या बाळावरती झाला. अनिल महाराज. आणि महाराष्ट्राच्या महत् भाग्यानं शिवनेरी गडावरती माझ्या छत्रपती शिवाजीराजांचा जन्म झाला. शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय. गड किल्ल्याचं वक्रावर एकच राजा इथे जन्मला, हो एकच राजा इथे जन्मला. शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय. माझ्या राजाचं नाव वा, एकच राजा इथे जन्मला, कुठे जन्मला. शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी गडावरती माझ्या राजांचा जन्म झाला. गडावरती पहिला कार्यक्रम पार पडला. बाळाचं नाव ठेवायचा. मासाहेबांकडे दासी आल्या, मासाहेब, या बाळाचं नाव शिवाजी ठेवा, बाळाचं नाव भीष्म ठेवा, कृष्ण ठेवा, वेगवेगळे नाव सुचवतात. मासाहेब बोलतात, बाळाचं नाव शिवाजी ठेवायचंय. ज्याला आयुष्यभर जीवाशी खेळायचंय त्याचं नाव शिवाजी ठेवलं जातंय. आणि तिथून पुढे माझे छत्रपती स्वराज, ए स्वराज, चल ना जेवायला. झालं, 2च मिनिटं घेतो, शिवीला पूर्ण देतो, कारण तुमची मनस्थिती नाही राहिली आता, बरं का. ती आमटी इतकी स्वादिष्ट झाली ना, मला सुद्धा आता तोंडाला पाणी सुटलंय. आमटीच आहे ना, आमटी भाकरी, बाजरीच्या भाकरी, कांदा लिंबू आणलं नाही. काय सांगत होतो? 18 पगड जातीचे मावळे, बरं का, बालवयामध्ये राजांनी एकत्र केले. 18 पगड जातीचे, बरं का. कुणी म्हणायचं नाही शिवाजी महाराज अमुक अमुक जातीचे होते, बरं का. दुर्दैव आहे महाराजा महाराष्ट्राचं. सारे लोक महात्मे, शूरवीर महापुरुष लोकांनी जाती जातीमध्ये वाटून घेतले. किती जणांच्या घरामध्ये आंबेडकरांचा फोटो आहे? हात वर करा बरं. संविधान दिलं आपल्याला. तुमचा बाण जर कुणी कोरला, तुम्ही केस करता. कोणत्या कायद्यावरती? कुणाच्या? आंबेडकरांनी लिहिलेल्या कायद्यावरती. मग तुमच्या घरात फोटो का नसेल? जातीत वाटून घेतलं गड्या. आंबेडकरी जनता आंबेडकरांना वाटून घेतलं. शिवाजी महाराज
मराठा समाजानं वाटून घेतले, महात्मा फुले माळी समाजानं वाटून घेतले, अण्णाभाऊ साठे वेगळ्या समाजानं वाटून घेतले. असा नका करा रे दादा, असं नका करू. त्या महापुरुषांना कधी जातीचा विचार कधी बांधून नका गड्या. या महापुरुषांना कधी जातीच्या चौकटीमध्ये पाहू नका. महाराज, या विश्वात मुलींना शिक्षण देणारी पहिली शाळा स्थापन केली. कुणी केली? सावित्रीबाई फुलेंनी. बोला. मग सावित्रीबाई फुलेंनी असं ठरवलं का नुसतं माळ्याच्याच पोरी शिकवायच्या? सावित्रीबाई फुलेंनी ठरवलं का माळ्याच्याच पोरी शिकवायच्या? नाही रे दादा. काय लोकांनी त्रास दिला. माझ्या सावित्रीबाई फुले पुणे शहरामध्ये विश्वातली मुलींना शिक्षण देणारी पहिली शाळा स्थापन केली. मुलींना शिकवायला जर निघाल्या, पहिल्या वर्षी 5 मुलींनी प्रवेश घेतला शाळेत. मुलींना शिकवायला माझ्या सावित्रीबाई फुले निघाल्या. काय लोक होते रे दादा. सावित्रीबाई फुलेंच्या अंगावरती चिखल फेकला जायचा, अंगावरती दगड धोंड माती फेकली जायची, परंतु माझ्या सावित्रीबाई फुले डगमगल्या नाही रे दादा. आज या धर्म मंडपामध्ये तुम्हाला बसण्याचा अधिकार जर कुणामुळे मिळाला असेल, त्या व्यक्तीचं नाव आहे सावित्रीबाई फुले. हो, सावित्रीबाई फुले डगमगल्या नाही. ज्योतिबा फुलेंच्या सहकार्यानं ज्ञानाची ज्योत तेवत ठेवली, फुलवत ठेवली. त्याचा परिणाम या भारताची राष्ट्रपिता एक महिला होऊ शकते. हे उपकार जर कुणाचे असतील तर सावित्रीबाई फुलेंचे. हो, या महापुरुषांनी कधी जातीचा विचार केला नाही रे दादा, बरं का. म्हणून या महाराष्ट्रात बरं का, ही पुढाऱ्यांनी महाराज विष पेरून दिलं. त्याचा परिणाम लोक जाती जातीमध्ये भांडणं करायला लागले, जाती जातीमध्ये आरक्षण मागायला लागली. ही फार मोठी चूकांतिक आहे. पहा महाराज, म्हणून या महापुरुषांनी तुमच्या आमच्या करता कष्ट केलेत, बरं, कष्ट केले, एवढे कष्ट केले. त्यांना जाती जातीमध्ये वाटू नका. एका लेखकानं फार गोड लिहिले. पहा, कष्ट केलेत माझ्या राजाने, कष्ट केलेत माझ्या शिवबाने, जाती जातीत वाटून कारे, कष्ट केलेत माझ्या शिवबाने, जाती जातीत वाटून कारे, संविधान दिले भारताला, जाण त्याची तुम्हारा उद्या रे, कष्ट केलेत माझ्या भीमाने. भीमराय आंबेडकरांनी कष्ट केले. कष्ट केलेत माझ्या भीमाने, जाती जातीत वाटून नकारे, जाती जातीत वाटू नका. या महापुरुषांनी तुमच्या आमच्यावरती उपकार केले. पहा, मला बोलायचा भाव एवढा आहे. स्वप्न पाहिलं जिजाऊ साहेबांनी, छत्रपती शिवाजीराजांनी पूर्तता केली. यदा कदाचित या महाराष्ट्र भूमीत माझं शिवाजी राज जन्मालाच आलं नसतं, आज तुम्हा आम्हाला हिंदू म्हणून जीवन जगायचा अधिकार मिळाला नसता. विठाला विठाला महाराज म्हणतात, देव मंदला भाव बुडाला काय करू, दुबळा तुका भाववीन उधारा देव घेतला रोन, देव न लगे साठवणीचे रुजले जागे. विठोबा रकुमाई माऊली झालंय आपलं कीर्तन. एकच मिनिट घेतो, कमी करायचं थोडा, एकच मिनिट घेतो. जाता जाता सर्वांना प्रार्थना असेल. तुकोबारांनी जो मंत्र दिला आपल्याला, रामकृष्ण हरी, बरं, हा मंत्र प्रत्येकानं अंतःकरणामध्ये जोपासा. अनेक संप्रदाय महाराष्ट्रात उदयाला येत आहेत. आपला वारकरी संप्रदाय हस्तीचं मस्तक आहे. राजमार्ग सोडून आडमार्गाला जाऊ नका एवढी प्रार्थना करतो. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा धारण करा. गायीची हत्या घडू देऊ नका, गो हत्या घडू देऊ नका, भ्रूण हत्या जीवनामध्ये घडू देऊ नका. एवढ्या भ्रूण हत्या झाल्या, आज लग्नासाठी मुली भेटायला तयार नाही.
मुलीच नाहीत मग आम्हाला फोन करतात लोक, बाबा तसं जाऊ काय म्हणतात, हे पप्पा आणा. एवढ्या मुली मारल्या लोकांनी मारा, एवढ्या मुली आमच्या बीड जिल्ह्याने कळस केला, बीड जिल्ह्याने कळस केला. हो, एका डॉक्टरचं नाव प्रसिद्ध झालं पेपरला, टीव्हीला. न्यायालयाने बीडच्या घेतलं कागद, त्यांना कोठडीमध्ये उभा केलं कोर्टात. सांगा डॉक्टर साहेब, आजपर्यंत हाताने किती मुली मारल्या, गर्भात किती मुली मारल्या. डॉक्टरनं एका हातावरती एका भीतीवरती हात ठेवला. कबुली जबाब दिला. अनिल महाराज, या एका हातानं, डॉक्टरचं नाव नाही सांगत मी तुम्हाला, डॉक्टर साहेबांना कबुली जबाब दिला. त्या हातानं आजपर्यंत 72,000 कळ्या गर्भात खोडून टाकल्या. एकाच डॉक्टरनं बरं का. मुलीला जन्माला यायचा अधिकार नाही का? काय मागते ती मुलगी आपल्याला? हा, पठ्या एका मुलीचा बाप आहे. मी जर संध्याकाळी घरी गेलो ना, सकाळी मुलगी उठते, अरे मुलगी उठते, कमरेला मिठी मारते, बाबा रात्री किती वाजता आला तो? मुलीचं प्रेम आहे. पोरग उठलं, पोरग विचारत नाही बाबा किती वाजता आला, बाबा खायला काय आणलं. हो हो ना, बरोबर ना, बरोबर असेल ना. म्हणून मुलाला आपण वंशाचा दिवा म्हणतो. मुलगी जरी झाली नाही ना वंशाचा दिवा, मुलगी निदान वंशाची पंथी होऊ शकते. पंथी व्हायचा अधिकार तिचा छिनून घेऊ नका. ती गर्भातली मुलगी आपल्या आईला म्हणत असते, पहा, सांग नाही मला, सांग नाही मला कोण वाचवणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. होईल मी मोठी शिकून शिकून, ती गर्भातली मुलगी आईला म्हणत असते, होईल मी मोठी शिकून शिकून, मारीन भरारी पाखरी होऊन, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, शाळेतून आल्यावर घर काम करणार. सांग नाही मला कोण वाचवणार ग, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, ती मुलगी आईला म्हणत असते, राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दाद्याला राख्या बांधीन दोन दोन. सांग नाही मला कोण वाचवणार ग, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. होईल मी जेव्हा राजाची ग राणी, गाळू नको आई तुझ्या डोळ्यातलं पाणी. जाईन दूर दूर माझी आई रडणार, जाईन दूर दूर माझा दादा रडणार, माझी ताई रडणार. तुझ्या गया सोनुलीचे डोळे कोण पुसणार. म्हणून माझी विनंती असेल, भ्रूण हत्या कधी घडू देऊ नका. मुलाला जेवढा अधिकार आहे तेवढाच मुलीला अधिकार आहे. आणि विटेवरल्या पांडुरंगाला पाठीमागे सवता बाबा आहेत, पाठीमागे पांडुरंग परमात्मा आहे, खंडोबरायाचं मंदिर आहे, हनुमंतरायाचं मंदिर आहे. तिकडलं कशाचं आहे? सवता बाबाचं मंदिर आहे. सवता बाबाला त्या शंकरवाडीतल्या साऱ्या ग्रामस्थांच्या वतीनं एक भक्त अर्जी करतोय, सावता बाबा उद्या तुमचा समाधी सोहळा आहे, उद्या तुमची पुण्यतिथी आहे, आम्हाला पैसा नका देऊ सावता बाबा, आम्हाला पैसा नका देऊ, सोनं नका देऊ, नाणं नका देऊ. सावता बाबा, त्या शंकरवाडीच्या साऱ्या भक्तांची एकच इच्छा आहे, आमच्या शंकरवाडीचा जो परिसर आतुरतेनं मेघराजाची वाट पाहतो, तो मेघराजा चांगला आम्हाला येऊ द्या. नको पांडुरंगा, नको पांडुरंगा, नको सावता बाबा,
सोन चांदी दानर भिजव हे माझ तहानलेल रानर कमरवरचा हात सोडून पांडुरंगा कमरवरचा हात सोडून पांडुरंगाला प्रार्थना आहे आपणा सर्वांचं कमरवरचा हात सोडून ढगाला लावतो भिजव हे माझ तहानलेल गाव तू नको पांडुरंगा सोन चांदी दानर दानर भिजव हे माझ तहानलेल गावर भिजव हे माझ तानलेल रानर पांडुरंगाला आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करूया. सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आजची कीर्तनाची सेवा ग्रामस्थांच्या वतीनं सरपंच असतील काय नाव होतं प्रसाद दादा यांनी फोन केला आमचे गुरुबंधू नामदेव राय यांनी संपर्क केला त्यांना धन्यवाद. जगताप महाराज ईश्वर महाराज आणि गोड आपल्याच गावचे गुरुपुत्र आमचे जुलक मित्र अनिल महाराज यांनी गोड अशी मृदंगाची सेवा दिली. महाराजांना धन्यवाद. केली दादा पेटी मस्तर महाराज माता माऊली सर्व बाल गोपाल सर्वांनी शांत चित्तानं कीर्तन श्रवण केलं. सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोली रे बोली महाराज